चला विनंती असेल वेहेले टीम बॅट्समन पाठवायचे आहेत. भादवड संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना हा 3 षटकांचा असणार आहे. क्वालिफाईंग मॅच जो संघ या सामन्यामधून जिंकेल तो संघ फाईट करेल खंबालपाडा या टीमसमोर आणि तो सामना 3 षटकांचा असेल. कारण की बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियमच आहे पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे आणि क्वालिफाईंग मॅच 3 षटकांची. चला आपण सामना सुरू करूया. विजेंद्र पाटील आणि कुलदीप ही जोडी आहे. 4 षटकांचा सामना आहे. सामना आपण सुरू करूया. पंचांना विनंती असेल सामना आपण सुरू करूया. 4 षटकांचा सामना. 4 गोलंदाज वापरावे लागतील. भादवड संघ करेश आपण सामना सुरू करायचा आहे. बघा पंच पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं असतील आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. करेश गोलंदाजी मार्कवरती, प्रेम आहेत आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. प्रेमचं स्वागत केलंय षटकाराने. कुलदीपने षटकार लगावलाय. कुलदीप आणि विजेंद्र ही जोडी आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. पसुआई 11 7080 गावदेवी स्पोर्ट्स वेहेले आणि भादवड या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. वेहेले संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. यादी देखील भादवड संघाने बॅटिंग स्वीकारली होती टॉस जिंकून आणि बलाढ्य आराध्य 11 RCC पेठ या टीमला पराभूत केलंय.
पुन्हा एकदा ड्राईव्ह करता डीपमध्ये फिल्डर आहेत, परंतु मिड ऑफला क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे वेहेले या टीमने. भिवंडी तालुक्यातील हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. एकमेकांना एकमेकांचे डावपेस माहिती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, डीपमधून फिल्डर येतील चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू फेकलेत गोलंदाज प्रेम यांनी आणि आत्तापर्यंत 10 धावा खर्च करतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक. थंड वातावरण आहे. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला गॅपमधून. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. डीपमधून फिल्डर येतील चेंडूवरती, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 10 क्रिक्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं बॅटच्या आतलीकडं आणि शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वेहेले या टीमची बिनबाद 12. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. खूप चांगली सुरुवात केली आहे या मॅचमध्ये वेहेले संघाने. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. हा सामना देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. विजेंद्र पाटील आहेत. फुल टॉस आणि त्याला पाठवलाय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय वेहेले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पसुआई 117080 गावदेवी स्पोर्ट्स वेहेले हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि वेहेले या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आदरणीय दिशांत पाटील साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटकाराने स्वागत केलंय करेश यांचं फलंदाज विजेंद्र पाटीलने. अजून एक तडाखा पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार.
मॅच बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज विजेंद्र पाटीलने. विजेंद्र पाटील आणि करेश या दोघांमध्ये बिग बॅटल आपण पाहतोय. या षटकामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. धावसंख्या आहे 24. 24 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. ड्राईव्ह करतायत, कॉपीबुक स्टाईलने खेळतायत. टीपमधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण. फंबल झाले क्षेत्ररक्षक. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. मिल्टीच्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 26. 26 धावा. धावा धावफलकावरती आहेत. विजेंद्र स्ट्राईक इनला आहे. रन मशीन वेहले या टीमची. लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फ्लॅट स्ट्रोक लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. म्हणजे एकच धाव्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. गुलाबी थंडी आहे. थंड वातावरण आपण पाहतोय आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे भिवंडी तालुक्यातील या 2 नामवंत संघांमध्ये. इथून जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये खंबालपाडा या टीमसमोर फाईट करेल आणि तो सामना असेल क्वालिफाईंग मॅच. अपील करतायत आणि अपील उचलून धरली पंचांनी. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का वेहले या टीमला. कुलदीप बॅक टू द पवेलियन. जितेश लिहे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. सहआयोजक आहेत या स्पर्धेचे. जनताराजा चषक आपण पाहतोय. जनताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आदरणीय सागरजी देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जनताराजा चषकाचं आयोजन. कॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 35. 35 धावा. गोलंदाज उमेश आहेत.
या तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. विजेंद्र आणि बॅट्समन राजन आहेत. विजेंद्रने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. मोठे फटके येत आहेत विजेंद्रच्या बॅटमधून. राजन थले, रन मशीन ऑफ वेहले. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांमध्ये सुरुवात खूप चांगली केली आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. विजेंद्र पाटील स्ट्राईक इनला आहेत. उलटा चेंडू आहे बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 36 धावा फलकावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती आहे. या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका आला नाही आहे. चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज उमेश. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये देखील इम्प्रेस केलं होतं. RCC पेठ या टीमसमोर चांगली गोलंदाजी केली होती उमेशने. उमेश नावातच सर्व काही आहे. आमचे सहआयोजक देखील उमेश सोनकर आहेत. आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. प्लेड ऑन. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. राजन बॅक टू द पवेलियन. बॅट्समन आलेत अनिकेत पाटील चौथ्या क्रमांकावरती. प्ले डाऊन झाले फलंदाज राजन. विकेट मिळवली उमेशने. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. लाऊड अपील करतायत आणि पंच सांगतायत की यस बॅटकट आहे. हे सांगत असताना पंचाने त्याच्यावरती मिळते एक धाव. चांगली गोलंदाजी होते. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या षटकामध्ये. थर्टी 37 धावा फलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. पंच करतायत, क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. अवघ्या 5 धावा आल्या या षटकामध्ये आणि या मॅचमध्ये भादवड संघाने कमबॅक केलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38.
आपण पाहू शकाल 38 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये येत आहेत तुषार. प्रतीक तर यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. वरती स्वागत केलंय षटकाराने. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 44 धावा 4 षटकांचा सामना आहे आणि खूप चांगली धावसंख्या बनवली कारण की थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये चांगली फलंदाजी करतोय विजेंद्र पाटील. खेळतो वैयक्तिक 12 चेंडू आणि 33 या धावसंख्येवरती. विजेंद्र पाटील नावाचं वादळ निर्माण झालं या मॅचमध्ये. गोलंदाज तुषार आहेत. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार. धावसंख्या आहे 48. विजेंद्र खेळतोय 37 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हुक करतायत. पाठवलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. विजेंद्र पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या विजेंद्रसाठी. वैयक्तिक खेळतोय 41 या धावसंख्येवरती आणि संघाची 50 कंप्लीट. 52 धाव धावफलकावरती. धावसंख्या आहे 52. 9 धावा दूर आहे अर्धशतकापासून. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेत आहेत. शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण आणि फनी क्रिकेट आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. धावबादची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. धावबादच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का. तिसरा विकेट गमावलाय. 53 या धावसंख्येवरती वेहेले या टीमने.
53. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लवलेश येत आहेत. धावाची संधी आहे आणि काय घडलंय आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट बॉल, क्या बात है. कहाणी में ट्विस्ट. वाईट +1. मिलिटरी चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 5-5 55. यस बायच्या स्वरूपात आउट आहे का पंच? यस यस. यस मधून धावलेला आहे त्यामुळे फलंदाज बाद घोषित केलेला आहे पंचांनी. यस वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि नेक्स्ट बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येईल. न्यू बॅट्समन आहेत विराज. धावसंख्या आहे 54. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक. 8 धावा दूर आहे अर्धशतकापासून विजेंद्र पाटील. लॉफ केला चेंडूला, पाठवलाय वाईड लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर षटकार. 48 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आहे 60. 60 धावा धावफलकावरती. 48 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. पहिलं अर्धशतक येईल का फलंदाज विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून या स्पर्धेमधील. 48 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय फलंदाज विजेंद्र पाटील. यावी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धावसंख्या 1 पुढे जाईल 61. 61 धावफलकावरती धावांचं अक्षरशः डोंगर उभं केलंय या मॅच मध्ये. वेहेले या संघाने 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून. यावीस फटका चांगला आहे. बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या विजेंद्र पाटील साठी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61. 61 आणि 62 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय या मॅच मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमने भादवड या संघासमोर. व्यासपीठावरती 62 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये भादवड या टीमला. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत आणि फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. विनंती असेल
वेहले या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत, विनंती असेल भादवड या टीमला. बासष्ट धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये भादवड या टीमला. आज आपण मॅडी सरांचा आवाज ऐकतोय, राहुल चव्हाण सरांचा आवाज ऐकतोय, त्यानंतर सोमनाथ खाडे सरांचा देखील आपण आवाज ऐकला. आपल्या व्यासपीठावरती अनुज मोरे सर देखील आहेत, त्यांचा आवाज देखील आपण 2 दिवस आय थिंक या स्पर्धेमध्ये ऐकला, 3 दिवस. खूप चांगलं आणि सुंदर समालोचन त्यांनी केलं. हे संपूर्ण आपण पाहतोय बदलापूर समालोचक समितीचे हे सदस्य असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष हे सर्व इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आणि सुंदर समालोचन आपण ऐकतोय या स्पर्धेमध्ये. उद्या नक्कीच या स्पर्धेतील शेवटचा दिवस असणार आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे आणि उद्याचा शेड्यूल कशा प्रकारे असेल ते आयोजक तुम्हाला नक्कीच कळवतीलच. जितेश लिहे यांचं मनापासून आभार मानतो, कारण की त्यांनी देखील विशेष सहकार्य केलेलं आहे. जे सहआयोजक आहेत आणि नक्कीच 3 वाजत आलेले आहेत आणि सर्व ऑफिशियल यांच्यासाठी चहाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होती आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन जितेश दादा लिहे यांचं. खऱ्या अर्थाने अनिकेत दादा भोपी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं मी मनापासून आभार मानेन, कारण की त्यांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला, हाफ ट्रॅकरा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतायत. मिडविकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज बॉबी भोईर आहेत या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत मिड ऑफला. हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि या 1 धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करणाऱ्या भादवड या टीमची धावसंख्या आहे 1. टार्गेट खूप मोठं आहे, 62 धाव बनवायचे 4 षटकांमध्ये. 15.50च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. बाळा तरे आणि करेश ही जोडी आहे. धावबादची संधी होती आणि 22च्या स्वरूपात
एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय करेजच्या बॅटमधून. सो मच धावसंख्या 4ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत दादा भोपी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आयोजकांच्या वतीने विशेष आभार. या विस्फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार करेजच्या बॅटमधून. अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत मांगरोळचे. शफल झाले होते. क्रॉस रनने खेळण्याचा प्रयत्न. लक फॅक्टर ऑन झालाय. सीमारेषेच्या बाहेर नशिबाचा हा चौकार मिळतोय. बाईकच्या स्वरूपात हा चौकार येतोय. भादवड टीमसाठी धावा येणं महत्वाचं आहे. त्या कशा येऊ द्या, धावा येणं फार महत्वाचं आहे भादवड या संघासाठी. आणि नशिबाचा हा चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 48. अठ्ठेचाळीस धाव बनवायचे आहेत. इथून 16.00 सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. स्ट्रायकिंगला फलंदाज बाळा तरे आहेत. बाळा तरे आणि करेश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मुकादम. 18 चेंडू 48 ची गरज या मॅचमध्ये भादवड या टीमला. विनंती असेल वेहले संघ आपण सामना स्पीडअप करायचा आहे, कारण की यानंतर एक सामना अजूनही खेळवायचा आहे. त्यामुळे विनंती असेल जास्त वेळ आपण घेऊ नका. बॅटची आतली कडा आणि सुरेख झेल पकडलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट कीपर आहेत भाविश थळे यांनी. फलंदाज झाल्या बाद बाळा तरे. बॅक टू द पवेलियन.
चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आणि बॅट्समन येतोय प्रेम, अष्टपैलू खेळाडू आहे प्रेम. ज्या प्रेमने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती तोच प्रेम आपण पाहतोय यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी. फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला पाठवलंय काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स. धावसंख्या आहे 18. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. 55चा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा सामना देखील पर्वणी असेल. हा सामना क्रिकेटची मेजवानी आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. कंबालपाडा संघ देखील वाट पाहतोय की कोणता संघ येतोय त्यांच्या समोर खेळण्यासाठी क्वालिफाईंग मॅचमध्ये, कारण की तो सामना बक्षीस पात्र असणार आहे आणि तो सामना 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे या संघटनेचे नियमच आहेत. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीमधील सामने 4 षटकांचे आणि क्वालिफाईंग मॅच 3 षटकांची. बॅटची कडा आहे आणि शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक थोडीशी दूर होते, तोपर्यंत मिळते एक धाव. कारण की करेशच्या विकेटचं महत्त्व माहिती आहे वेहेले या टीमला. धावसंख्या आहे 21. लॉफ्टेड इट, क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज प्रेमचा खेळ लागतोय. अजून एक धक्का, लवलेशने हा झेल पकडलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती. टार्गेट खूप मोठा आहे. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये भादवड या संघाची. सेकंड इनिंगमध्ये टार्गेट आपण पाहतोय 62 धावांचा आहे. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत. समीकरण कठीण होत चाललंय या सामन्यामध्ये भादवड या संघासमोर. पुन्हा एकदा टॉप एज,
क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मुकेशला मिळते जीवनदान, मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भादवड या टीमची 2 बाद 22. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. वेहेले या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. यस डीजे. 12 चेंडू आणि 40ची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. हाफ ट्रॅकर आहे. उडवला हा चेंडू. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 3 फिल्डर आलेत आणि मधोमध हा चेंडू पडतोय. मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाज विजेंद्र आहेत. त्या विजेंद्रने पहिल्या इनिंगमध्ये 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. तोच विजेंद्र आपण पाहतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती मिळतायत या 2 धावा. धावसंख्या 24. 11 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल भादवड या टीमला. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंगॉनला. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. मुकेशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का भादवड या टीमला. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे 38. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. आमचे अतुल पाटील देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. नक्कीच बिझी शेड्यूल असतो त्यांचा. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची भूमिका असते, परंतु आज कदाचित त्यांना सुट्टी आहे, त्यामुळे ते आलेले आहेत खंबालपाडा या टीमला सपोर्ट करण्यासाठी. 10 चेंडू बनवायचे 38. भूषण येत आहेत नवीन फलंदाज. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. येस, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे.
75, 25 धावा धावफलकावरती. आज भरपूर उशीर झालेला आहे, त्यामुळे विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. समीकरण थोडंसं कठीण झालं आहे भादवड या टीमसमोर, परंतु इथून देखील कमबॅक करू शकेल भादवड संघ. ती क्षमता आहे, कारण की करेश अजूनही बॅटिंग करतोय. क्या बात आहे, चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम हा चेंडू आपण पाहिला, पूर्णपणे बीट केलंय. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल तो म्हणजेच भादवड या टीमवरती, आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल गावदेवी स्पोर्ट्स वेहले या टीमसाठी, जो संघ खेळतोय पसुआई 11-7080 या नावाने. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 37 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील भादवड या टीमसाठी. जर या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल भादवड या संघाची. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मिस्टामिंग स्ट्रोक, आणि झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका, हा क्रिकेटचा खेळ. 7 चेंडू शिल्लक आणि 6 षटकारांची गरज आहे. 36 धावा बनवायच्या आहेत 7 चेंडूंमध्ये. एक चेंडू शिल्लक या षटकातील. जितेश लिहे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती शेवटच्या सामन्याचा टॉस तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. कंबालपाडा आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल आदरणीय श्री जितेश लिहे साहेबांच्या शुभ हस्ते. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते, लॉफ्टेड ड्राईव्ह, आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 27. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. चला विजेंद्र, फिल्डिंग लावून घ्या आपण. 6 चेंडू आणि 6 षटकारच मारावे लागतील भादवड या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. अनिकेत पाटील येत आहेत. 6 चेंडू 35ची गरज आहे. करेश आहे स्ट्राईक इनला. प्रत्येक चेंडूवरती षटकारच मारावा लागेल. चला वेहले संघ, जास्त वेळ घेऊ नका आपण. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले, डीपमध्ये फिल्डर आहेत, परंतु प्रत्येक चेंडूवरती ते षटकारच मारायचा आहे. आणि या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 5 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जरी 5 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत भादवड संघ. अनिकेत पाटील, क्या बात आहे, सुरेख फटका आपण पाहतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय, परंतु या षटकारांना आता मात्र उशीर झालेला आहे. हे फटके आधी यायला हवे होते. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 27 धाव बनवायचे आहेत. सो मच गणेश पाटील. 4 चेंडू बनवायचे, धावा 27.
हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होईल? मिस टायमिंग स्ट्रोक आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे अनिकेत मुकादमने. फलंदाज झालाय बाद करेश. बॅक टू द पवेलियन. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण की 27 धाव बनवायचे आहेत. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. 2 चेंडू शिल्लक. यस, आउटसाइड द ऑफ स्टंप हे सांगत असताना पंच आपण पाहतो अजित पुत्रन सर, जितेश लिहे साहेबांना विनंती असेल आपण या आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढीलच्या मॅचचा जेव्हा सामना संपेल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला टिपलाय झेल. फलंदाज झालाय फेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 27 धाव बनवायचे आहेत. खूप मोठा विजय मिळवलाय या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमने. आदरणीय संदीप देशमुख साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळवली आहे आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे पसोई 11 7080 गावदेवी स्पोर्ट्स वेहेले या टीमने. वेहेले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विजेंद्र पाटील. टॉससाठी या वेहेले टीमचे कॅप्टन. 3 ओव्हरची मॅच आहे. कॅप्टनने आपण टॉससाठी विजेंद्र पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि संदीप देशमुख साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच विजेंद्र पाटीलला. आणि कॅप्टन आपण देखील या. 3 ओव्हरची मॅच आहे. खंबालपाडा आणि वेहेले